मागील भागात आपण पाहिलं की डिटेक्टिव्ह अर्जुन मायाशी एका केस संदर्भात चर्चा करत असतो आणि तिला पुढील तपास करायला सांगतो। तपास सुरू असताना मायाला एक महत्त्वाची खबर मिळते की जग्गा बिल्ला आणि त्यांचा मुखिया एका ठराविक जागेवर भेटणार असतात, म्हणून त्यांना पकडण्यासाठी डिटेक्टिव्ह अर्जुन त्याच्या टीम सकट त्या जागेवर सापळा रचतो। तेव्हा केडी गायत्री प्रेशर बनाए रख। परत परत बॅकअप पाठव आणि ॲम्ब्युलन्स पाठव लवकर। केडी आणि गायत्री हॅज बीन शॉट। आय रिपीट, केडी आणि गायत्री हॅज बीन शॉट। लवकर पाठव बॅकअप। गायत्री, हे दोघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा। अजून बॅकअप बोलवा। आपल्याला त्या तिघांना अजून पकडायचंय। ते पुढे गेलेले, पळायलेच झाले शॉर्ट टर्न। ठीक आहे, लेट्स गो। जग्गा बिल्ला भाग! साले आज तावडीतनं सुटलेत। पळून पळून किती पाळणार। शेवटी गुन्हेगार किती हुशार असला तरी सत्याचा शोध त्याला गाठतोच। मम्मा, माझा क्लचर कुठे आहे? अगं तिथेच कुठेतरी असेल, बघ ना। येते ग। अगं एवढं खाऊन तरी जा। काय या मुलीचं बाबा। अगं लवकर ये ग। गाडी सावकाश चालव ग। Hey Amita, welcome on board. Thank you, ma'am. I will introduce you to all. Pratibha, Sana, Divya, and Rajesh. You can sit there. Sana will brief you about the work. Okay. अमिता, येस मॅम। तुला या कंटेंटचा एक मोशन ग्राफिक्स करायचा आहे। ओके मॅम, या सॉफ्टवेअर नाही आहेत। नेटवरून डाउनलोड करून घे।
राजेश, कामाचा स्पीड खूप कमी झालाय तुझा. व्यंकटचं काम अजूनही झालेलं नाही. अजून किती वेळ लागणार आहे तुला? सर त्या पीसीला थोडा प्रॉब्लेम येतोय. प्रॉब्लेम आला असेल तर सोल्युशन करा त्यावर. या छोट्या मोठ्या गोष्टी मला सांगत जाऊ नका. आज संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला काम कम्प्लीट करून पाहिजे, कळलं? सो कोण आहे आज न्यू मेंबर? हॅलो सर, अमिता सूर्यम सर. सर, अमिता न्यू जॉइनिंग. कोणतं काम करतेस तू आज? मला सना मॅमनी मोशन ग्राफिक्सचं काम दिलंय, ते करते. झालं का मग? नाही सर, होतंय. अजून किती वेळ? केव्हापासून काम करतेस? पटापट हात चालवायचे. सर, यात सॉफ्टवेअर नाहीये, सो मी बेसिक सॉफ्टवेअर वर काम करते. डाउनलोड कर मग. स्लो होतंय सर डाउनलोड. नेट फास्ट आहे आपलं, तुझं कसं स्लो होत आहे? खूप स्लो आहे. कसा होता आजचा दिवस? हेक्टिक. आजचा पहिलाच दिवस आणि कसं काय हेक्टिक गेला? आता काय सांगू मम्मा तुला? जाऊ दे. हा सर, तुम्ही दिल्याप्रमाणे सगळे चेंजेस केलेत मी. ठीक आहे सर, चालेल चालेल सर. तुम्ही जे रिसेंटली चेंजेस सांगितले ते मी सगळं करून ठेवेल सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. तुम्ही एन्क्वायरी केली होती रिगार्डिंग जॉब. हॅलो सर, मी पुण्याहून बोलतेय. तुम्ही जॉब रिगार्डिंग एन्क्वायरी केली होती ना? इंटरव्ह्यूला येत आहे ना? कुठून बोलताय? मी पुण्याहून बोलतेय सर. मी खूप दूर राहतो, मला नाही येणार इंटरव्ह्यू. बावळट, मूर्खांना बोलायची काही अक्कलच नाही. येस मॅम, एक्सपोर्ट करते. अरे काय हा व्हिडिओ केलाय तुम्ही? एवढे एक्सपर्ट तुम्ही, तुम्हाला कळत नाही का व्हिडिओ कसा बनवायचा? लाखांचं नुकसान होतं इथे माझं तुमच्यामुळे. ऍक्च्युली तसं नाहीये सर, थोडा मिसकम्युनिकेशन झालंय. सांगते मी तिला चेंजेस करायला. जर माझं काम आवडत नसेल तर मला स्पष्ट सांगा. अमिता, सूर्यम सरांनी मला लिस्ट पाठवली होती. मीच त्यांना म्हणाले की अजून काही दिवस थांबा, 4 दिवसात कोणालाही वर्क कळत नाही, सो मी थांबले होते. मॅम, तुम्ही बघा, तुम्हाला नसेल पटत तर तुम्ही बघू शकता दुसरे लोक.
हाय अमिता, सॉरी आय डिस्टर्ब यू दिस टाइम. चिडलीस का तू माझ्यावरती? हॅलो. अगं चिडलीस का? नाही सर. का? खरं सांग, राग आला ना तुला माझा? नाही सर. सॉरी, मी चिडलो तुझ्यावरती. हा. तुझा बॉयफ्रेंड मारेल आता मला. नाही सर, तसं काहीच नाहीये सर. का अर्जंट काम होतं का तुम्हाला? उद्या येताना छान मॉडर्न ड्रेस घालून ये. आपलं उद्या क्लायंट येणार आहे. छान पैकी ड्रेस घालून ये. शॉर्ट घातला तरी चालेल, वन पीस घातला तरी चालेल. मला आपला क्लायंट गमवायचा नाहीये, इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना इम्प्रेसही करायचंय. सो वी रेडी. मला खूप टेन्शन आहे. 4 बिझनेस सांभाळावे लागतात. माझा एक बिझनेस मध्ये माझा लॉस सुद्धा झाला आहे. खूप हेक्टिक चालू आहे सध्या. सो मला एक हक्काची मैत्रीण हवी आहे, तिच्या खांद्यावर मी डोकं ठेवून मनातलं सगळं सांगू शकतो. मला माहिती आहे तुला पैशाची खूप गरज आहे. सर. अगं 500 मुली माझ्या मागे फक्त पैशासाठी फिरत असतात. माझ्यासोबत राहशील तर तुला कसली कमी नाही पडणार. तुला एक्स्ट्रा पैसे हवे असतील तर सांग मला. हा. सॅलरी धरून एक्स्ट्रा पैसे देईन मी तुला. मी कसा वाटतो तुला? हॅलो. हॅलो अमिता. अम्मू. सर, माय मॉम इज yelling at me. Extremely sorry. हॅलो. हॅलो. Amita, Suryam sir is calling you. Hello, Devika. Hello, ma'am. Good morning. Good morning. So guys, Devika here, our new content writer. Hi. Devika, this is our team. Pratibha, Amita, Sana, Divya, Rajesh. So you can sit here. Yes, Amita, come in. Please close the door and have a seat. सो अमिता, एव्हरीथिंग इज गुड. काल तुम्हाला काही रिप्लाय नाही दिलंस. अगं चिल कर, एवढं टेन्शन नको घेऊस. अम्मू, मी तुला आज काही काम देत नाही. Amita, it's lunch time. Let's go. Amita, what happened? काय झालं तुला? तू इतके सॅड का आहेस? काही हेल्थ इश्यूज आहेत का? काय झालं सांग, विदाउट एनी हेजिटेशन. आम्ही आहोत ना. डोंट वरी, बोल तू. मला बॉसचा रात्री मेसेज आला होता, कॉल करत होता. रात्री फ्लोटिंग टेक्स्ट वगैरे पाठवतो, मी कॉल्स करतो. मला खूप भीती वाटते, मला नाही समजत मी काय करू. तुला पण आलंय का कॉल? तुला पण म्हणजे तुम्हाला आलाय का? हो, इथे असलेल्या प्रत्येक मुलीला आलाय त्याचा कॉल आणि त्याच्या वागणुकीचा शिकार झाल्यात मुली. शिकार झालाय? असं काय करतो हा बॉस? तो नवीन आलेल्या मुलींना जे अट्रॅक्टिव्ह दिसतात अशा मुलींना रात्री बेरात्री कॉल करून हॅरॅस करतो. तिला इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या जाळात अडतो आणि जर का त्या मुलीने नकार दिला तर तो तिच्या कामाच्या बाबतीत त्यांना त्रास देतो आणि ऑफिसमध्ये येऊन तिथे तिचा मानसिक छळ करतो. मग तुम्ही कंप्लेंट का नाही करत? इथे असलेल्या मोस्ट ऑफ मुली बाहेर गावाहून आलेल्या आहेत आणि ते एवढा चालक आहेत की एम्प्लॉईने प्रोव्हाइड केलेल्या डॉक्युमेंट्स वरून त्यांचं एज, मॅरिटल स्टेटस, ऍड्रेस आणि नंबर सर्व काढतो. यावरून त्याला कळतं
की यांना सॅलरीची खूप गरज आहे आणि हे सर्व बघून तो सॅलरीवरून ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. पण तुम्हा मुलींनी ऍटलिस्ट कोणाला म्हणजे जवळच्या व्यक्तींना तरी शेअर करायला पाहिजे ना. अरे हा विषय खूप नाजूक असतो. मुलीने असा बोलबाला केला की आधी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांचा आणि मग बाहेर जगणं मुश्किल होतं त्यांचं. म्हणजे उद्या माझ्यावर ही वेळ येणारच. हा विषय एकदम उघड करून चालणार नाही. याला हळूहळू जाळ्यात अडकवावं लागेल. पण तुम्हा लोकांची या महिन्याची सॅलरी तर झाली असेल ना? का तुझी नाही झाली? नाही ना, नवीन वर्ष सुरू झालं, माझी मागची 6 महिन्याची सॅलरी अडकली आहे. मी दिवस कसा काढतोय मलाच माहिती. काय उपयोग नोकरी करायचा, 12-12 तास काम करायचं आणि हातात काय तो तंबोरा, त्यात हा आपला बॉस पार्शालिटी करतो, मुलींची गोडी गुलामीने बोलतो, पण मुलांना घालून पाडून बोलतो. वरनं सॅलरी मागायला गेलो तर कामातल्या चुका काढतो. खूप फ्रस्ट्रेशन आलंय यार. घराचा रेंट भरायचा असतो, गाडीचे हफ्ते भरायचे असतात आणि वरून एमर्जन्सी आली तर तो वेगळा प्रॉब्लेम. आणि फॅमिलीची जबाबदारी ही मोठ्यावरच असते. सॅलरी वेळेत नाही आली तर खूप डिप्रेशन येतं आणि असल्या लोकांमुळे मानसिक त्रास होतो आणि ते सगळं हेल्थवर येतं. मग काही लोक उपवास असतात, चांगले असतात बिचारे, त्यांना आपल्या स्टाफची किंमत असते. पण हा आपला बॉस याच्यासारख्या लोकांना कसली पडली कोणाची? हे फक्त आपले खिशे आणि आपली हवस भगवायला बघतात. सेल्फिश साले. खूप हेळसांड होते. एकंदरीत इथे सगळ्यांनाच त्रास होतोय. आपण यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. अगं पण करणार तरी काय? तो परत सॅलरीवर अडकून जाईल आणि परत जैसे. मग तुम्ही कुणीच काही बोलू नका. तशी तुम्हाला भीती असेल तर. मी नाही भीत कोणाला. मला काही नाही करू शकत कोणी. याच्यासारखे 56 लोक भेटतात आयुष्यात. अशा लोकांना अद्दल कशी घडवायची आणि यांना वटणीवर कसं आणायचं हे चांगलं माहित आहे मला. अगं पण त्याला कळलं तर बस, त्याच्यामुळे तुझ्या इमेजला धक्का नको लागायला. अजून किती दिवस आपण असाच विचार करत राहणार? कोणाला ना कोणाला तरी स्टँड घ्यावाच लागेल. माझ्या डोळ्यात देखत हे सगळं घडतंय तर एक सुज्ञ नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांची जमेल तशी मी हेल्प करावी आणि ती मी करेन. तो फक्त इथे बॉस आहे, त्याच्यावर एवढाच. तो हात नाही लावू शकत. अगं हळू, इथे वरती ना सीसीटीव्ही कॅमेराज आहेत आणि तो आवाज वर जातो असं पण मी ऐकलंय. नाही मॅम, काल मी बॉसला बोलताना ऐकलं होतं फोनवर. सीसीटीव्हीच्या वायरिंग मध्ये काहीतरी इश्यू आला, सो ते बंद आहे. काय करायचं मग? विचार केलायस काही तू? आपण याची सगळी इन्फॉर्मेशन काढायची आणि लिगल लॉज नुसार याला अद्दल घडवायची. अरे एवढ्या प्रगतशील देशात आपण राहतो, काहीतरी लॉज असतील एम्प्लॉय सिक्युरिटीवर. पण इन्फॉर्मेशन काढणार कशी? आपण डिटेक्टिव्हच्या आधाराने ही गोष्ट करूया. माझ्या ओळखीत एक डिटेक्टिव्ह आहे, त्याला भेटूया आपण. त्याला सगळ्या गोष्टी सांगूया. ही विल डेफिनेटली हेल्प अस. Let me check his background and some other details. I think देविका, राईट? हो सर. मग तुम्ही हायर ऑथॉरिटीकडे कंप्लेंट करायला हवी होती. सर, इट्स अ स्मॉल फर्म आणि हायर ऑथॉरिटीज हा प्रकार आजपर्यंत दिसलाच नाही ते. ओके, सो व्हॉट्स हिज नेम and also tell me the name of the company. So his name is Surya and our company name is. Okay. It's a private limited and it's in a partnership, I guess, with his family members. तुम्ही सगळे तिथे करंटली वर्क करता, राईट? हो सर. ओके. आणि किती वेळ झाला तुम्हाला जॉईन होऊन सगळ्यांना? सर, मी रिसेंटली जॉईन झाले आहे, बट हे सगळे आधीपासूनच तिथे आहेत. दॅट्स ग्रेट. देविका, यात मला तुमची बरीच हेल्प लागेल. नक्कीच सर. आय एम रेडी टू हेल्प यू इन दिस मॅटर. सर, माझी हेल्प लागेल तर नक्कीच सांगा. नक्कीच. बट ऍज पर युअर बॉस कॅरेक्टर, देविका, तुम्हीच त्याची इन्फॉर्मेशन इझिली काढू शकाल असं मला वाटतं. कारण तुमच्या सर्वांच्या बोलण्यावरनं तुमचा बॉस कामांत वाटतो. ओके, सो देविका, मी फोनवरती तुम्हाला सगळा प्लॅन सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन काढा. तोवर मी त्याचा बाहेरून अभ्यास करतो. ऑल्सो व्हॉट अबाउट HR?
सर, HR आणि अकाउंटंट हे दोघेही बॉसच्या सगळ्यात जवळचे. आय सी. ओके. कॉर्पोरेट किंगपिन का? आता वेळ आली यांना जनतेसमोर आणण्याची. डाव किती शिताफीने खेळला आणि बारकाईने जर पाहिलं तर ही सगळी मजळ मंडळी उघडी पडतात आणि एकदा का सत्य बाहेर आलं तर या साम्राज्याचा अंत अटळ आहे. कमलेश सर, अहो पेमेंट कधी करणार आहेत माझी? रेंट भरायचं आहे मला घराचं. किती राहिली तुमची सॅलरी? अहो 6 महिन्याची पेंडिंग. करतो काय ते. देविका, सॅलरीसाठी तुमचे अकाउंट डिटेल्स मला लागतील, तर ते पाठवा मला आज. देते सर. Yes, ma'am. त्रास म्हणजे काय एक्झॅक्टली? 10 महिने झाले काम सोडून. सारखा कॉल करतोय, कुठले कारण सांगतोय, तुमचे व्हिडिओ कुठे, हे फाईल सापडत नाही, तो फोटो सापडत नाहीये. मी सगळे हँडओव्हर करून आलेलो तरी सुद्धा त्याला देत. ऑफिस मध्ये बॉसचं बिहेवियर कसं आहे? रात्रीचे कॉल्स करायचा, मेसेजेस करायचा, व्हिडिओ कॉल सुद्धा करायचा. मी म्हणायचे त्यांना की मला असं रात्रीचा कॉल नको करत जाऊ, माझ्या घरचा अलाव नाही करत. बट स्टील त्यांचं ते वागणं कंटिन्यू होतं. सॅलरी वेळेवर मिळायची? नाही, त्यांनी कधीच टाइमला सॅलरी दिली नाही. कायम तो मला कारण देतोय, थांब थोडे दिवस, थांब 5 दिवस, काय कुठे पळून जाणार आहे काय, कंपनी काय बंद होणार आहे काय, एवढं मोठं ऑफिस करून मी कुठे जाणार आहे काय. मग तुम्ही कंप्लेंट का नाही करत? मी जर कंप्लेंट केली तर ह्या गोष्टी घरापर्यंत जाणार, याच्यावरती पोलीस केस होणार, या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जाणार आणि याचा ऑफकोर्स माझ्या सॅलरीवरती सुद्धा परिणाम होणार असतो. आणि आजचं काळ कसं आहे की ज्याच्या सोबत हे सगळं होतं ना त्याला नजरेत दिलं जातं आणि याचा माझ्या सॅलरीवर परिणाम झाला तर घराची जबाबदारी सुद्धा माझ्यावरतीच आहे ना सर. त्याच्यामुळे मी कंप्लेंट नाही करत असं. राधिका, प्लीज कॉल देविका. राहायला कुठे आहेस तू? सर इथेच एफसीला राहते.
हे वाव अमिता, नाईस बॅग. कुठून घेतलीस? माझ्या मॉमच्या ओळखीतले एक डिझायनर आहे, त्यांच्याकडून. वाव, ए मला पण हवी आहे. कोणाकडून घेतलीस मला पण सांग. LMI डिझायनिंग स्टुडिओज पुण्यामध्ये बेस्ट आहे आणि ऑर्डर दिली की घरी पण डिलिव्हर करतात. वाव नाईस ग, मला पण हवी आहे. हॅलो, यूज कोड नेम दादा आणि मला जे जे काय तू घेतलंयस ते सगळे रेकॉर्डिंग्स पाठव. या नराधमाच्या मुसक्या आवळ्याची वेळ आली आता. आल बी देअर टुमॉरो. याचा सोक्ष मोक्ष लावू द्या. हो दादा, चालेल, पाठवते. देविका, ऑफिस चालू असताना फोन अलाउड नाहीये. ओके मॅम, सॉरी. देविका मॅम, सूर्यम सरांचा निरोप आहे. लवकरात लवकर डॉक्युमेंट मला पाठवावे. ओके सर, देते, उद्या नक्की देते. कोण तुम्ही? आत कसे आला? मी डिटेक्टिव्ह अर्जुन आणि मी तुझ्या गैरकृत्यांचा हिशोब लावायला आलोय. गैरकृत्य? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुझं खरं रूप समजायला मला वेळ लागला नाही. तुझ्या विरोधात तुझ्या कर्मचाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. तुझं हे ऑफिस म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळाचं कुरण झालेलं आहे. सूर्यम, पास कर आता. तुझ्या वागणुकींच्या तक्रारी सोबत व्हिडिओ आणि लेखी पुरावे ह्याच्यात आहेत आणि आता सिद्ध झाले मिस्टर सूर्यम, कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. सूर्यम, तुझ्या कर्मचाऱ्यांनी तुझ्या विरोधात चांगलाच आवाज उठवलाय. आता फक्त न्यायालयाच तुझं उत्तर देईल. बस खाली. आणि अखेर देविकाने अन्यायाविरुद्ध ठाम उभं राहत न्यायाची ज्योत पेटवली. तिच्या या धाडसी निर्णयामुळे अमिता सारख्या अनेक मुलींना आवाज मिळाला, आत्मविश्वास मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित भविष्यासाठी एक नवी आशा मिळाली. हा लढा फक्त देविकाचा नाही, तो प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाचा आणि प्रत्येक पुरुषाच्या हक्कांचा आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आतून एक सायलेंट बॅटल लढत असतो आणि त्या लढाईवर मात करणं अत्यंत गरजेचं असतं. देविकाच्या संघर्षामुळे अखेर सूर्यमला कोर्टाने दोषी ठरवलं. सत्य कधीही हरत नाही, फक्त त्यासाठी कुणीतरी निडरपणे उभं राहणं आवश्यक असतं. कर्मचारी सुरक्षिततेवरचे अजून काही कायदे आणि अधिकार समजून घेण्यासाठी डिटेक्टिव्ह अर्जुन पोहोचतो वकील माधवीकडे. कामगार कायद्यांबद्दल खूप चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या सूर्यमच्या केसवरून तुम्ही मला अधिक माहिती देऊ शकता का? नक्कीच. भारतातील प्रत्येक कामगाराला कायदे माहिती असणं गरजेचं आहे. कामगारांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी हे कायदे बनवले गेले आहेत. मी काही महत्त्वाचे कायदे सांगते. शुअर. आपण सुरुवात किमान वेतन कायद्यापासून करूया. हा कायदा प्रत्येक कामगाराला किमान वेतन देण्याची हमी देतो. मग कामगार कुशल असो किंवा अकुशल, त्याला ठराविक वेतन मिळायलाच हवं. बरोबर, पण महिलांसाठी काही विशेष कायदे आहेत? हो,
मातृत्व लाभ कायदा 2017 मध्ये सुधारित करण्यात आला. आता महिलांना 12 ऐवजी 26 आठवड्यांची सशुल्क प्रसूती रजा मिळते. जर कोणी मूल दत्तक घेत असेल तर त्यांनाही काही विश्रांती आणि लाभ मिळतात. आणि जर एम्प्लॉयरने म्हणजे कंपनीने वेळेवर पगार नाही दिला तर त्यासाठी वेतन देय कायदा आहे. यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला पुढील महिन्याच्या 7 तारखेच्या आत वेतन दिले गेले पाहिजे. उशीर झाल्यास एम्प्लॉयरवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि हा कायदा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीवर लागू आहे. काही कंपन्यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया यामध्ये वेतन असमानता असते, त्यावर काही उपाय आहेत का? समान मोबदला कायदा 1976 अनुसार पुरुष आणि स्त्रियांना समान कार्यासाठी समान वेतन दिले गेले पाहिजे. लिंग, जात, धर्म यावर आधारित भेदभाव केला जाऊ शकत नाही. आणि कोणत्याही महिलेला कार्यालयामध्ये छळाचा सामना करावा लागत असेल तर कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 मध्ये लागू झाला. प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार समिती असायला हवी आणि त्यांनी 90 दिवसांच्या आत तक्रारीचं निराकरण करायला हवं. कोणत्याही प्रकारचं छळ सहन केले जाऊ नये. हे तर खूप महत्वाचं आहे. पण निवृत्तीच्या वेळेस म्हणजेच रिटायरमेंट करताना काही फायदे आहेत का? हो, भविष्य निर्वाह निधी कायदा आणि ग्रॅच्युटी कायदा या अंतर्गत कामगार सेवेनंतरही आर्थिक स्थैर्य मिळवू शकतो. तसंच कर्मचारी राज्य विमा योजना असल्याने दुखापत, अपघात आणि आजारपणातही मदत मिळू शकते. बोनस आणि सुट्ट्यांबद्दल काही कायदे आहेत? हो, बोनस कायदा 1965 अनुसार कामगारांना त्यांच्या पगाराच्या 8.33% इतका बोनस मिळालाच पाहिजे. तसेच दुकान आणि आस्थापना कायदा विविध सुट्ट्यांचे आणि कामाच्या तासांचे नियमन करतो. जर कंपनीने कोणाला अचानक नोकरीतून काढून टाकलं तर काय? औद्योगिक विवाद कायदा याबाबत मार्गदर्शन करतो. कोणत्याही कर्मचाऱ्याला अन्यायकारक रीतीने नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकत नाही. त्याला योग्य भरपाई आणि नोटीस पिरियड दिले गेले पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, कंपनी किंवा त्यातील मुख्य व्यक्ती कंपनी सोडून गेलेल्या व्यक्तीला फोन करून फाईलचं डॉक्युमेंट किंवा कंपनीच्या कामासाठी बोलू शकतो का? जर कर्मचाऱ्यांनी नोटीस पिरियड सर्व्ह केला असेल तर कंपनी त्याला कोणत्याही गोष्टीसाठी सारखं कॉल करू शकत नाही. काही विशिष्ट परिस्थिती अपवाद असू शकतात. हे सर्व कायदे जाणून घेतल्यावर असं वाटतं की प्रत्येक कर्मचाऱ्याला याच्याविषयी माहिती असायलाच हवी. अगदी बरोबर. कामगारांनी जर त्यांचे हक्क ओळखले तर त्यांना कोणत्याही अन्यायाला तोंड देणे सोपे होईल. भारतातील प्रत्येक नागरिकाला हे कायदे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच योग्य व्यक्तीकडून माहिती जाणून घ्या आणि योग्य वेळी आपल्या हक्कांसाठी उभे राहा. असे बरेच कायदे भारत सरकारने नागरिकांच्या हितासाठी बनवलेले आहेत. जर का सर्वांनी हे कायदे जाणून घेतले तर बऱ्याच प्रमाणात फसवेगिरीचा दर घसरू शकतो.